जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी. मला माझे दादा सगळेच बरेच कमेंट करायला लागलेत की ताई तू रिप्लाय देत नाहीत. आम्ही तुला एवढं म्हणजे आम्ही रिप्लायची वाट बघतोय. पण खरं सांगू का दादा हो, वेळच भेटत नाही. कामाला जायचंय, सरपणाला जायचंय, पाऊस यायलाय, गॅस नाही, घर गळायला लागले, काय काय चिंता आहे सांगू. तितक्यात वेळ जितका भेटेल तितक्यात थोडंफार वाचायचं, काय टाकावं ह्याची चिंता की आज असं काहीतरी टाकते की माझ्या बापाची स्तुती सुंदर झाली पाहिजे, माईची स्तुती सुंदर झाली पाहिजे. आणि मुद्दाम मी जास्त होईल तितके व्हिडिओ फक्त बाबासाहेबांवरच टाकणार आहे. कारण समाजाला अत्यंत गरज आहे की बापच आहे हे सांगण्याची. आणि वेळच भेटाना झाली. आणि अजून एका दादाने कमेंट केली की तुझ्या घरावर बाबासाहेब घरामध्ये फुटू का नाही. तर एक खरं सांगते, माझं घर गळायला लागले, सगळ्या भीतीवर पाणी उतरत आहे. आणि त्याच्यामुळं माझे होते माझ्याकडे दोन, एक छोटासा होता आणि एक अण्णाभाऊचा फोटो होता, ते पण भिजला. तर मी ते सगळे काढून उन्हाळ्यामध्ये आम्ही ठेवले होते बाजूला. घेईन मी माझं, मला एक छानशी अशी बुद्धाची मूर्ती आणि फोटो आणायचं ठरलं आहे. तर वेळ भेटले की मी जाईल, कारण थोडंसं आता सध्या कामात त्याच्यात वेळ नाही. आणि परत एक जणांनी कमेंट केली की ताई तू आम्हाला रिप्लाय का देत नाही. तर त्याचं कारण असं की मला वेळच भेटणं झाला आहे कामानं आणि ह्या सगळ्या गोष्टीनं. त्यात पुन्हा पप्पांविषयी लिहायचं आहे म्हणल्यास विचारच करावा लागेल. डॅडविषयी आपल्या बाप मुद्दाम म्हणते मी, बापच असतो. आणि मी एक गाणं ऐकलं, साजन दादांचं होतं, नाही मला वाटतं चंदन कांबळे दादांचं होतं. खूप छान आहे ते, आता सध्या लोकांना टोचायसारखं गाणं आहे, भारी. मी स्वतःचं लिहिलं एक कडवं, मी नंतर टाकेल ते, पण मला ते एवढं छान वाटलं. आणि रात्री रमाई वाचताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाप आपला जेव्हा रमाईला पत्र लिहायचे तेव्हा पत्रामध्ये सहसा एक पती आपल्या पत्नीला मनातील भावना व्यक्त करतो. असं बी विचारू शकतो की आपलं घर कसं आहे, लेकरं कसे आहेत, तू चांगले आहेस का, जेवणं बिवणं झालेत का, मी चांगला आहे, खुश आहे, इकडं खूप स्वातंत्र्य आहे, मी असं काही नाही. पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की रमा, मला ही जी संधी भेटली हिचं सोनं करणार आहे. माझा तळागाळात रुतलेला माझा समाज, रूढी परंपरेत बंधनकारक पडलेला माझा समाज, त्याला मोकळं करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करतोय रमा. ही वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची. म्हणजे बघा ना, दोन मनाचे एकमेकाला बोलणे, लिखाणातून बी त्यात समाजच आहे. मुलाबाळाचा विषय नाही, तू काय खातीस, तू कशी राहिलीस, तुला मी हे त्रास दिलो, असं काहीच नाही. रमा आपला समाज, आपला म्हणतात बाबा, आणि आपण त्यांना विशिष्ट जातीपुरतं ठेवता येईल, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. तू काय पाहिजे आपल्या कुठं बी. तर असं करू नका. बापानं भरपूर केलेलं आहे, आपल्या चिमुकले पिल्ले गेलेत त्यांची मातीमध्ये, अख्खा आयुष्य 18 तास समाजासाठी, डोळ्यांना झोप नाही, शिळं पातळ खायचंय, पावाचा तुकडा खायचा आहे 18 तास. अरे जन्ममध्ये त्या मायबापासाठी बसायचा नाही तुम्ही. एखादी जर योजना आली की 12 तास एका जागेवर बसा, तुम्हाला कोटीभर रुपये देतात, तर बसताना बघा. पण एखादी असं जर आलं की तुमच्या आईवडिलाला त्यांची तब्येत ठीक होईल, 12 तास एका जागेवर बसा बरं, तुमच्या मायबापाला लई चांगलं म्हणून बसायचं नाही, कल्याणासाठी तर कवाच बसायचं नाही. जन्म देते मायबापासाठी सध्या बसणार नाहीत तुम्ही. आणि त्या महान माणसाला नाव ठेवायला लागलात रे, आणि रोडावर उतरायला लागलात. माझ्याकडे दुसरं एक अँगल आहे बरं का माझं बोलण्याचं. त्या अँगलनावर मी जर तुम्हाला बोलले ना, तर तुम्ही म्हणता की मला डेंजर ताई आहे. खरी खोट मला वाटतं अशा विचित्र माझ्याकडे ठेवणीतले शब्द आहेत, त्यांना द्यावा, आपण नको. आपण बापाला मानतोय ना, आणि बुद्धांच्या विचारावर चालण्याचे होईल तितकं प्रयत्न चालले. मी साधारण खेड्यातलं जास्त शिकलेलं नाही, साधे सिंपल माणूस आहे, एक लेडीज आहे, पण मला ह्या गोष्टीची जाण आहे आणि खंत आहे. आणि आता तर मी जास्त ह्या विषयावर भर देणार आहे. रोज बाबासाहेबांचेच विषय मांडणार, त्यांच्याच विषयी स्तुती करणार. मी एक छोटंसं म्हणजे एक छोटीशी सुरुवात केली, पण ह्याचं सुंदर असं वादळ निर्माण झालंय. मला महाराष्ट्रातून इतकं लोकांना प्रेम दिलंय की तू बाप गायलीस, बाप वाचायलीस, बाप सांगायला लागलीस. मला भरपूर माझे खरं सांगायचं झालं ना तर मी एकटीच आहे. म्हणजे माझी फॅमिली, माझं घर कुटुंब, मी जास्त उठक बसत नाही किंवा जास्त मला असा सपोर्ट नाही इथं. पण माझा सपोर्ट इतका मोठा झाला आहे, अख्खा महाराष्ट्र माझ्यासाठी झाला आहे. UP, बिहार, एका दादानं तर कुठून बाहेर देशातूनच कमेंट केली, म्हणजे काहीतरी नाही ते लक्षात नाही राहिलं माझ्या. तर इतकं मला बाबासाहेबांना दिलं आहे, आणि हेच बापानं दिलेलं आहे, त्याला जतन करायचं आहे, पुढं घेऊन चालचं आहे. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या मी फक्त बापच गाणार आणि बापाची स्तुती करणार. आयुष्यामध्ये उतार चढाव होतच राहतील. एखादी वेळ अशी बी येईल की मला थोडाफार त्रास बी भोगावा लागेल, मी ते पण स्वीकारायला तयार आहे. केलं आहे आपल्यासाठी 18 तास ह्या डोळ्यांना झोप नव्हती, मग थोडंफार तर द्यावाच लागेल ना.
बरं समजा तुम्ही म्हणताय की समजा आपल्या काही लोक म्हणतात की मेल्यानंतर स्वर्गात काय सांगतात, तसंच यदा कदाचित मेल्यानंतर खरंच स्वर्ग असेल तर तिथं जाऊन काय सांगावा की बाई जन्म घेतला, खाल्लं पिल्लं, त्याच्या नावावर जगलो आणि तोंडातून त्याचं नाव सध्या घेतलं नाही, ते पण लोक थुकतील असतील कुणी तिथं ते जे काय असतील ते. तर एक मला वाटते चंदन दादाचं गाणं आहे, मस्त आहे, लय छान आवडलं मला. भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, हो भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे जगू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे जगू लागले. किती सुंदर असं लिखाण आहे आणि खरंच छान आहे बरं का. असे टोमणे द्यायलाच पाहिजेत आणि मी तर रोज देणार बाई, आत्ता तर मुद्दामच देणार, कारण बाप मानायचा नाही म्हणल्यास आमच्यासारख्या मुली आहेत ना त्याच्या. जय भीम.